नमस्कार. आपल्या सगळ्यांना इथे बोलवण्याचं कारण असं आहे की यशोदा भोसले इंटरनॅशनल स्कूल आता सैनिक स्कूलमध्ये रूपांतरित होत आहे. 28 एप्रिलला भारत सरकार आणि भारत सरकार म्हणजे संरक्षण मंत्रालय MOD आणि सैनिक स्कूल यांनी आपल्याला सैनिक स्कूल अलॉट केलेलं आहे. सैनिक स्कूलची मान्यता दिलेली आहे. सांगायला अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की देशामध्ये जवळपास 33 सैनिक स्कूल आता कार्यरत आहेत, ज्या एक्झिस्टिंग 33 सैनिक स्कूल आहेत. आणि 2022ला कॅबिनेटमध्ये म्हणजे नवीन 100 सैनिक स्कूल एस्टॅब्लिश करायचं ठरलं गेलं आहे. आणि 22पासून अर्ज मागवले गेले आणि त्याच्यामध्ये देशातनं संपूर्ण देशातनं अर्ज मागवले गेले आणि शॉर्टलिस्ट करण्यात आलेली. आणि पहिल्या 2023 साली शॉर्टलिस्ट झाल्यानंतर 60 सैनिक स्कूल शॉर्टलिस्ट झाली आणि 60 सैनिक स्कूलमध्ये यशोदा भोसले इंटरनॅशनल स्कूलचं नाव आहे, म्हणजे यशोदा भोसले UN सोसायटीचं नाव आहे त्याच्यामध्ये. तरी पण आपल्याला 2025ला 28 एप्रिल 2025ला आपल्याला MOD म्हणजे संरक्षण मंत्रालय आणि सैनिक स्कूल यांच्याकडे कळवण्यात आलं की आपल्या सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये हे सैनिक स्कूल अलॉट केलं. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 8 सैनिक स्कूल अलॉट केली गेली आहेत आणि एक्झिस्टिंग 2 अशी एकूण 10 सैनिक स्कूल सध्या अस्तित्वात आहेत ह्याच्यामध्ये. आणि ओव्हरऑल बघितलं तर कोकण पट्ट्यात मुंबईपासून सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टपर्यंत हे पहिलं आणि एकमेव सैनिक स्कूल आहे जे केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे. आपली इंटेक कॅपॅसिटी 200 इंटेक कॅपॅसिटीचे विद्यार्थी आहेत. दरवर्षी यावर्षीपासून ॲडमिशन चालू झालेलं आहे. 6वी आणि 9वी अशा 2 स्टेटमध्ये ॲडमिशन होतात. हे ॲडमिशन होताना नॅशनल टेस्टिंग एजन्सी नाटाच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधनं ती एक्झाम दिली जाते, म्हणजे रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यानंतर एक्झाम घेतली जाते ऑल ओव्हर इंडिया लेवलवरती. ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि त्यातनं मग विद्यार्थी अलॉट केले जातात संपूर्ण देशामध्ये. हे निवासी आहे? हो, हे 100% निवासी सैनिक स्कूल आहे. 6वी ते 12वी पर्यंत. आपण इथे हो, आता एक नवीन मोठा कॅम्पस आपला चालू आहे, डेव्हलपमेंट चालू झालेली आहे आणि ती येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपण तो कम्प्लीट करणार कॅम्पस. तो पण आता यंदापासून सुरू आहे. ह्याच्यामध्ये चालू आहे आणि निवासी व्यवस्था आपण वर केलेली आहे कॉलेजला तिथे. गेल्या वर्षी सुरू झालं ते यंदापासून सुरू झालेलं आहे. म्हणजे स्कूल इथे होणार आणि निवासी राहण्याची नाही, इथे स्कूल होणार आणि हे स्कूल वेगळं. तात्पुरती सोय आहे ते होईपर्यंत. हां, 1 वर्षाची ही सोय आहे. पुढच्या वर्षीपासून आपलं कॉलेज स्कूल हे वरतीच होणार आणि एकत्रच होणार आहे, निवासी आणि स्थानिक विद्यार्थ्यांसाठी सुद्धा निवासी असणार. हो, हा निवासी सैनिक स्कूलच आहे. तर स्थानिक आणि नेशन ही जी आहे ते एंट्रन्स एक्झाम ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम देऊनच यायला पाहिजे. देशातले सगळे स्कूल अप्लाय करतात. आतापर्यंत आपल्याकडे एक्झिस्टिंग सैनिक स्कूलमध्ये 3200 जागा आहेत, ज्या एक्झिस्टिंग 33 होत्या आणि नवीन ज्या 69 स्कूल एस्टॅब्लिश झाल्या त्याची इंटेक जवळपास 9000 आहे. असं मिळून सगळं 12,000 विद्यार्थी चा प्रवेश देऊ शकतात. यावर्षी ॲप्लिकेशन केलेलं जवळपास 1,53,000 विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी संख्या ही प्रचंड आहे आणि कॅपॅसिटी कमी आहे. हो, पुढच्या वर्षी 160 आहे, त्याच्या पुढच्या वर्षी 200. फी वगैरे फी ही सगळ्या सैनिक स्कूलमध्ये साधारणपणे सारखीच असते. त्याच्या परीक्षा ऑल ओव्हर इंडियातनं विदाऊट एंट्रन्स एक्झाम त्या ॲडमिशन करता येत नाही. तुम्हाला ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झामची नाटामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. म्हणजे तर 9 तारीखपर्यंत लास्ट डेट आहे, तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. त्याच्यानंतर एक्झाम सेंटरला जाऊन एक्झाम करा. ही 5वीत द्यावी लागते, दुसरी 8वीत द्यावी लागते. 5वीत दिल्यानंतर मेरिट चांगलं लागलं तर मेरिटवरती त्याचं राऊंड घेतात. जसं इंजिनिअरिंगचे राऊंड होतात तसे त्यांचे राऊंड होतात. राऊंड होऊन त्यांना विद्यार्थी अलॉट केला जातात. देशावरती सगळ्या म्हणजे आता आपल्याकडे जे विद्यार्थी अलॉट झाले ते कारभारचं झालेले आहेत. म्हणजे कुठे देशातलं पंजाब मध्यप्रदेश कुठलाही आपले विद्यार्थी इथे येणार आहे. त्यामुळे आपले विद्यार्थी आणि असं हे काहीच नाही.
पहिला 6वीचा वर्ग सुरू होईल. पहिल्या 6वीचा वर्ग चालू होता. 5वीतनं एंट्रन्स द्यायची आणि 6वीमध्ये ॲडमिशन्स होणार. आणि यालाच म्हणून आपल्याकडे कर्नल रत्नेश सिन्हा जॉईन झालेले आहेत. ॲज अ कमांडंट म्हणून आपल्या सैनिक स्कूलला जॉईन झालेले आहेत. ते पण आपल्याला ब्रीफ करतील. पण त्याला सैनिकसाठी जे ट्रेनिंग वगैरे म्हणजे मुलांना हे सगळं तुम्ही ट्रेनिंग वगैरे देणार त्याच्यासाठी कुठे आहे? आपला मोठा कॅम्पस तयार होतो. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी फॅसिलिटेट केलेल्या आहेत. म्हणजे रनिंग 400 मीटर रनिंग ट्रॅक, स्विमिंग पूल, हॉर्स रायडिंग, ट्रॅक इव्हेंट, इंडोर स्टेडियम, ही सगळं आपण इथे आता नवीन एका 12 एकरच्या कॅम्पसमध्ये आपण करतोय. कुठे ते? आपल्या BKC मध्ये आपल्या वसई युनिव्हर्सिटीमध्येच. त्याचा शुभारंभ वगैरे कधी? शुभारंभ 15 तारखेला शुभारंभ करणार. भूमिपूजन 15 तारखेला करणार आहे आणि त्याचं ओपनिंग पण 15 तारखेलाच आपण करणार आहोत. कोण येणार त्यात तुम्ही? तेवढं पॉसिबल डिक्लेअर करतो उद्या परवा. अजून फायनलाइज व्हायचे आहे पण 15 तारखेला फायनल केलेले आहे. त्या नोव्हेंबरच्या. हो, आता जस्ट 15 तारखेला फायनलाइज होतं. जॉईन झालेले आहे त्या स्कूलसाठी. ऑलरेडी चार्ज घेतलेला आहे. जो 35 महिने झालेले आहेत त्या गोष्टीला. हां, आप लोग को कार्ड दे देते हैं, you can see this. ही व्हायला पाहिजे याच्यासाठी हा तो प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामुळे त्याची तुला तयार होणार आहे. ठेवतो. त्यामुळे सिंधुदुर्गातलं पहिलं स्कूल आहे म्हणून अभिमान आहे. सर इधर जो स्कूल अब स्टार्ट हो रहा है उसमें आपकी जो स्टूडेंट होंगे उनको कैसी स्टडी यहाँ दी जाएगी, या जो हमारे सोल्जर होते हैं उनका जो ज्ञान दिया जाता है वो कैसा रहेगा? ओके, मैं आपको थोड़ा सा इसके पहले एक बैकग्राउंड बताता हूँ. जितने भी सैनिक स्कूल्स हैं उनका पर्पस है टू गिव ट्रेनिंग टू स्टूडेंट्स टू बिकम ऑफिसर्स इन दी डिफेंस सर्विसेज. ओके, वो मेन एम सैनिक स्कूल्स का ये है. तो सैनिक स्कूल्स की शुरुआत हुई थी 1960s में, 61-62 में बनना शुरू हुए थे. तो जैसा सर ने बताया सिर्फ 33 सैनिक स्कूल थे. तो ओवर अ पीरियड ऑफ टाइम क्या हुआ कि नंबर ऑफ एप्लीकेंट्स बहुत हाई हो गए और वैकेंसीज बहुत कम थी. सिर्फ 3000 वैकेंसीज था एंड 150 एप्लीकेंट्स. सो कैबिनेट ने एक स्पेशल मीट करके डिसीजन लिया टू स्टार्ट 100 मोर न्यू सैनिक स्कूल्स. सो ये 100 नए सैनिक स्कूल जो बने ये पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में बने. जो एग्जिस्टिंग जिन डिस्ट्रिक्ट्स में लीडिंग प्लेयर्स थे, जो ऑलरेडी इस्टेब्लिश्ड एजुकेशन प्रोवाइडर्स थे, इंस्टीट्यूशंस थे, उनको अप्रोच किया गया एंड उन्होंने बिड किया. सो इन दैट प्रोसेस बहुत ही स्ट्रिंजेंट सिलेक्शन प्रोसेस था वो, जिसमें उन्होंने शॉर्टलिस्ट किया एंड महाराष्ट्र में जो 8 सैनिक स्कूल्स नए बने अलग अलग डिस्ट्रिक्ट में, उसमें सिंधुदुर्ग में सिर्फ हमारा सैनिक स्कूल है जो मिनिस्टर डिफेंस से अप्रूव है. दैट इज देयर. एंड जो ट्रेनिंग हम देते हैं, सिर्फ मैंने बोला कि वो ऑफिसर के लिए ट्रेन कर रहे हैं. तो जो 6th क्लास है वो राइट एज है एक बच्चे को एडमिशन कराने के लिए, जिसमें वो 6 साल लगता है उसके अंदर उस तरह की क्वालिटीज डेवलप होने के लिए, जो कुछ बोलते हैं हम ऑफिसर लाइक क्वालिटीज होती हैं जो बच्चे में डेवलप करनी होती है. और डिफेंस की जो एंट्री है दैट इज द ओनली एंट्री इन द कंट्री जो वैकेंसी बेस्ड नहीं है, टैलेंट बेस्ड है. बाकी सब जगह होता है कि इतना वैकेंसी पूरा किया, बट अगर जो सिलेक्शन प्रोसेस SSP जिसको बोलते हैं, उसमें अगर हमें राइट कैंडिडेट नहीं मिलता तो हम सिलेक्शन नहीं करते, उसको रिजेक्ट कर दिया जाए. तो इसीलिए ये बहुत इंपॉर्टेंस रखता है कि हमें और सैनिक स्कूल्स खोलने थे ताकि हम और ट्रेनिंग दे सकें. और जैसा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट है, यहाँ पे वो 10,000 एक्स सर्विसमैन है ऑलमोस्ट, राइट. बट क्या है, ज़्यादातर जवान JCOs रैंक्स में है, ऑफिसर एंट्रीज कम है. सो वो अवेयरनेस क्रिएट करनी है एंड वो किसी भी एरिया का डेवलपमेंट होगा, जितने ऑफिसर्स एंट्री होते हैं तो पूरा का पूरा उनका फैमिलीज के अंदर चेंज आता है, बिकॉज वो फिर वो चीज़ का एक्सपोजर उस हिसाब से मिलता है. एंड जो ट्रेनिंग हम करते हैं यहाँ पे वो सुबह अर्ली मॉर्निंग शुरू हो जाता है. 6 o'clock पहला PT परेड होगा, 6 to 7 1 घंटा मॉर्निंग PT होता है. फिर ब्रेक करके ब्रेकफास्ट करके स्टडीज होती हैं. उसके बाद इवनिंग गेम्स होते हैं, इवनिंग स्टडी पीरियड होता है. एंड इसी जो पूरा डेली रूटीन है, इसी रूटीन के बीच हम उनकी स्पेशलाइज्ड कोचिंग्स भी करते हैं. अगर कोई किसी स्पोर्ट में बहुत इंटरेस्टेड है तो उसको स्पेशलाइज्ड स्पोर्ट कोचिंग देंगे. कोई बच्चा स्टडी में वीक है उसके लिए स्पेशलाइज्ड
एडिशनल ट्यूशन हम अपना स्टाफ से, दैट इज द होल आइडिया। सो एक बहुत बैलेंस्ड होलिस्टिक डेवलपमेंट है बच्चों का, जिसमें राइट फ्रॉम एकेडमिक्स टू स्पोर्ट्स टू डेवलपिंग क्वालिटीज, यू नो, जो उसको एक सक्षम स्ट्रॉन्ग ऑफिसर के लिए हम डेवलप कर सकते हैं। फाउंडेशन फाउंडेशन है फॉर दिस पर्टिकुलर।